चवळी भाव 25 रुपये, काकडी भाव 28 रुपये, 28 रुपये किलो काकडी. कारलं भाव 35 रुपये, वांग भाव 50 रुपये, टोमॅटो भाव 18 रुपये, वांग भाव 50 रुपये, 50 रुपये किलो वांग. कारलं भाव 40 रुपये, डांगर भाव 15 रुपये, 15 रुपये किलो डांगर. कारला भाव 40 रुपये, 40 रुपये किलो कारला. चवळी भाव 35 रुपये, दोडका भाव 50 रुपये, भेंडी भाव 45 रुपये, टोमॅटो भाव 15 रुपये, वांगे भाव 40 रुपये. कोबी काय दिलाय? कोबी भाव 15 रुपये, फ्लावर भाव 20 रुपये, 20 रुपये किलो फ्लावर. डांगर भाव 12 रुपये, चवळी भाव 25 रुपये, टोमॅटो भाव 12 रुपये, 12 रुपये किलो टोमॅटो. तंबरे डांगर भाव 11 रुपये, 11 रुपये किलो डांगर. नमस्कार. नमस्कार. काय गेल्या पालेभाज्या आज? कोथिंबीर काय झाल्या? कोथिंबीरी 7 ते 13 रुपये. 7 ते 13. हो. एवढे कमी? काल काय झालं, ॲक्च्युअलमध्ये पाऊस जास्त असल्यामुळं सकाळचं शेतकऱ्यांना माल उपटता नाही आला. त्याच्यामुळं काल आता आमचे शेट होते सचिन शेट, तर काल 20-25 रुपये मार्केट कोथिंबीरीला झालं किंवा चाकणला पण झालं असेल सकाळी. पण आज आवक जास्त असल्यामुळं खेड मार्केटला एक 4-5 टक्क्यांनी मार्केट घसरलं. कोथिंबीर कमी झाली. मेथ्या मेथ्या 15 ते 21 रुपयापर्यंत गेला. 15 ते 20-21. 20-21. हो. पालक पालक 8 ते 10 रुपये, नाही चॉपर असेल तर 12 रुपये. शापू खपलेली आहे 10 ते 15 रुपये. 10 ते 15 शेपू. हो. मुळा मुळा आपल्याकडे आता एक 2 प्रकारचे मुळे येतात. एक हडपसर येतो, एक साधा येतो. तर हडपसर 15 रुपये खपला आणि साधा मुळा 10 रुपये खपला. पुदिना कढीपत्ता पुदिना 10 रुपये आणि कढीपत्ता 10 रुपये. बाकी आवक कशी बाकी आहे? आवक आज मालाची भरपूर होती आणि व्यापारी पण होते, त्याच्यामुळे मालाला उठाव होता. पण आता काय होते, ह्या पावसामुळं नेमकं गणित बसत नाही की नाही का, रेंज मध्ये वाढती कधी कमी होती. त्याच्यामुळं आता कधी कधी शेतकरी म्हणतात की नाही इकडं हे मार्केट 20 रुपये झालं, मग इथं तुम्ही 12-13 रुपये कसे. आपण आवक बघून आम्हाला पण सगळे डिसिजन घ्यावे लागतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पण थोडं लक्ष दिलं पाहिजे, कारण व्यापाऱ्यांना पण आम्ही ताणायचा प्रयत्न करतोय. बाकी आहे या बाजारामध्ये समाधानी आहे, कारण आपण 5-6 रुपयापासून माल विकलेले. बाकी